संगती गेम खेळणार आहे आणि वचनाद्वारेच खेळणार आहे. तुम्हाला हे सांगणार आहे की पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांना सोडून आपलं जीवन काहीही अर्थ नसलेला आहे. जर आम्ही या तिघांच्या द्वारे एकत्र राहतो तर आमचं सर्व काही पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्य सिद्धीत जात असतं. जर आम्ही त्याच्यापासून दूर गेलो तर सर्व काही आमचं कुटुंब किंवा आमच्या चिंता अधिक आणि अधिक वाढत जातात. या छोटस देवाने जे काही मला दिलं इथं येण्यासाठी दे, तेच मी तुमच्या समोर ठेवणार आहे आणि त्यात बघूया की आपण आज किती एक्सपर्ट इथं निघतील बाहेर, आणि मी तुम्हालाच करायला लावणार आहे ते. तर आपण सुरुवात करूया त्या गेमला. पहिलं फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी आहे, नंतर बाकीची युथला. हा हे 4 ठोके आहेत काय. तर ह्या 4 ठोक्यावरती हे खेळ आहेत. तर मला 5च्या वर खेळ आहे त्याच्यावर अडकवून दाखवायचे आहेत. तुमच्या बुद्धीने कसंही अडकवायचे तुमच्यात आहेत ना ते, तुम्ही सांगत आहे त्यांना काय. तर प्रत्येक ह्याला काहीतरी बायबल नुसार अर्थ आहे, तो मी नंतर सांगेन. पहिलं आपण बघूया की आपल्यात कोण चतुर, किती हुशार आहे. आपण थोडं एक्झाम्पल घेऊया. कोण येते पुढे, कुणाला जमवल, एकावर एक कसंही तुम्ही कसंही रचा. फक्त ह्या खिळ्याच्या वरती इकडे बाजूला टेकवायचा नाही खिळा. आता ही खिळा आहे, हा खिळा असा लगाल तुम्ही, असं इकडे 10-15 लावाल, तसं नाही. हा जो खिळा आहे या खिळ्याच्या वरती 10च्या पुढं रचायचे तुम्ही, 5च्या पुढं. 5च्या पुढे तुम्हाला रचून दाखवायचे. हा नाही, पहिले स्टुडंट पहिले. पहिले स्टुडंटला घेतो मी. मग आपल्या वरती आहे. चला, कुणाला येते? चल ट्राय कर. मी काय सब में आखिरी, तू सब में आखिरी. या बस इकडे या. कोण आहे एक्सपर्ट? या लावा. पाच काय 12 बी राहतात, 15 बी राहतात. तेच तर परमेश्वराचं महान कार्य आहे. लाव तू किती लावायचं तेवढे. हात सोडून द्यायचा नंतर लावल्यावर. आप कोई भी ट्रिक यूज कर सकते, कोई भी ट्रिक तुम्हाला जसं जमतं त्या पद्धतीने. फक्त खेळावरच पाहिजे. जमते का? तू एकावरच आज घे पुढे 2-3. कसंही तुम्हाला जसं जमते. तुम्हाला जमते दीदी? जमते? हा कर. चल, तू केलीस तर माझ्याकडनं तुला गिफ्ट. तुला जमते? गम बसवशील? 10 बसवशील? चल बसू. बसू की 5च्या पुढे बसवायचे. 1-2 नाही, 5च्या वरती. व्हेरी गुड. डोकं चांगलं वापरलंय. कोई 1 मिनिट टाइम दो. बहुत लोग है. जमते का?
एकच ठेवला. चला तो चला चला आता चला पुढची या. व्हेरी गुड गुड ट्राय. ए तो लावल थांब. तू लास्ट मी कर. व्हेरी गुड. नाही या काय अडचण नाही. काय करू शकता काय अडचण नाही. ये दादा ये. राज चल. ए चल लाव. करा प्रयत्न करा जरा. नाही मार्गावर आले. वा रे वा. लावला 2 तर लावला भाऊनी आपला. लाव. आता त्यांनी सांगितलं की काही ना काय म्हणतात आपल्याला जे गोष्ट असेल ते परमेश्वराला शक्य आहे. परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालायचं. जे वचन माझ्या भावाला करतात किंवा माझ्या मार्गावर प्रकाश. ओके. चलो चलो चला बाटकी बम्या बाटकी मिकाएल तू लास्ट में मत बता मिकाएल किसको. मिकाएल वेरी गुड. आप आगे से आ गए. ये देखो ये हो गया. उनको उठाओ. नहीं कर दे काय अडचण नाही. करू दे. वेरी गुड. ये देखो. व्हेरी गुड. वेरी गुड. हो गया. गुड ट्राय ब्रदर. जमलं ते. नाही बघू दे ना त्यांना लावू दे ना. गाठी चला नाही चला चलो काका लावू दे. काका थांबा लावू दे आता. चला आता. ओके आणि कोण ट्राय सना नाही नाही थांब त्याला लावायला होतं की सगळं मी. थांब की जरा. चारून वचन घे. तर आता आपण बघितलं आपण बघितलं नाही का. आता लावलं सगळं केलं. किती कठीण आहे ना. एक ठिकाणी राहणं किती कठीण आहे. हेच पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं. हेच पवित्र आत्मा आम्हाला शिकवतं. येशू ख्रिस्तांनी हेच मार्ग मोकळा केला आमचं. काय म्हणतो तो 18व्या वचनात. त्याच्याद्वारे एका आत्म्यात आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. कुणाच्या द्वारे.
याच्या म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे, उभयताच्या द्वारे पित्याकडे प्रवेश होतो. बरोबर. उभयता म्हणजे कोण? आमचा येशू ख्रिस्त. जर येशू ख्रिस्तच नसता तर आम्ही पित्याकडं पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही भरलो नसतो किंवा आम्हाला मिळालंही नसतं. ते एकच आम्हाला येशू ख्रिस्त आला आणि तो आमचा मार्ग मोकळा केलेला आहे, जेणेकरून आम्ही पित्याशी बोलू शकतो, पवित्र आत्मा आम्ही मागू शकतो आणि तो दिलेला आहे आपल्याला. हा आमचा येशू ख्रिस्त आहे, मार्ग मोकळा करणारा. पुढे काय म्हणत आहे तो? तर यावरून तुम्ही आतापासून परके व परदेशी नाही. आता आपण काय आहेत? हिने आम्हाला घेतलेलं आहे येशू ख्रिस्ताने. आता आपण परके नाही. पहिले कसं होतं, इस्रायल जे होतं ते तेवढ्या पुरताच देवाच्या हातात मर्यादित होतं. परंतु हा येशू ख्रिस्त आला आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी घेतलं. घेतलं तर घेतलं, आम्हाला गिफ्ट देऊन गेला. काय दिलं? पवित्र आत्मा दिला. पण तो पवित्र आत्मा आम्हाला दिल्यानंतर आम्ही त्याची काळजीच घेत नाहीये. आपण निष्काळजीपणा दाखवतो. जसं आता किती जणांनी प्रॅक्टिस केली जवळ जाण्याची, जवळ नाही जाते, पडतायत, धडपडतायत, नुसतं खालीच कोसळतायत. पुढं तर पवित्र जनांचे एक राष्ट्र व देवाच्या घरच्या. हा, आता ह्याच्यामुळे आम्ही कुठले आहे? देवाचे घरचे, म्हणजे आम्ही स्वर्गीय. स्वर्गात आमचा प्रवेश आहे. कुणामुळं? येशू ख्रिस्तामुळं. जर येशू ख्रिस्त नसता तर आमचं मार्ग कठीण होतं. पहिले कसं होतं, मोशेच्या काळामध्ये ज्यावेळेस मोशेचा काळ होता त्यावेळेस अहरोनाकडे पहिले जावं लागत होतं. कुणाकडं? अहरोनाकडं. मग अहरोन ते जे काय आणलेलं असेल तो पवित्र स्थानात घेऊन जात होता. तुम्हाला कुणाला प्रवेश नव्हता तिथं, बाकीच्यांना. फक्त याजक गण म्हणून अहरोनाचा घराणा निवडला होता त्याने, परमेश्वराने, आणि त्या घराण्यालाच फक्त पवित्र स्थानात जाण्यासाठी परमिशन होती. परंतु ते त्यांनी थांबवलं. आता आपण सगळे याजक आहोत, आपल्याला पित्याकडे जाण्यासाठी एक वाट मोकळी झालेली आहे. आता आपण कुठेही थांबायची अडचण, आपल्याला अडचणच नाहीये. पुढं प्रेषित व संदेष्टे यांच्या पायावर तुम्ही रचलेले आहात. बर, आता तुम्ही कुणाच्या पायावर असलाय? प्रेषित व संदेष्टा. मग आता येशू ख्रिस्ताचा जो पाया आपण म्हणतो, पुढचं वचन वाच एक. व ख्रिस्त येशू हाच कोनशिला आहे. आमेन. कोण आहे येशू ख्रिस्त आमचा? कोनशिला म्हणजे काय? कोनशिला म्हणजे काय? हा, फाउंडेशन. करेक्ट. हा, कोनशिला म्हणजे आता आपण बिल्डिंग बनवतोय समजा. हा, एक बिल्डिंग बनवत आहे आणि जो बिल्डिंग बनवण्यासाठी जो पहिला दगड ठेवला जातो, ज्याच्यावर सगळं आधारित असते बिल्डिंग, तो कोनशिला मानला जातो. जसं आपण एक नदी असते समजा, उदाहरणार्थ समजण्यासाठी नदी आहे आणि नदीकडे तुम्हाला जाता येईल का? जर पूलच नसेल तर तुम्ही पार कराल का? ते नाही. तुम्हाला काय पाहिजे? ब्रिज पाहिजे ना. तोच येशू ख्रिस्त, तेच त्यांनी पूर्ण केलाय. तो स्वतः कोनशिला झाला. तो जर नसता कोनशिला तर आम्ही त्याच्या राज्यात जाऊ शकलो नसतो. म्हणून तो कोनशील झाल्यामुळे आम्हाला याजकगण मिळाला. आम्ही संदेष्टे झालो. नुसतं संदेष्टे झालो नाही, तर तिने आम्हाला काहीतरी दिलेलं आहे. ख्रिस्तामध्ये ज्यावेळेस आपण जगतो त्यावेळेस ख्रिस्ताची शिकवण जसं आम्हाला मिळते. पुढे वाचले. त्याच्यामध्ये प्रत्येक इमारत जोडून रचली असता वाढत वाढत प्रभूचे ताई पवित्र मंदिर होते. आमेन. आता बघा, येशू ख्रिस्त आहे. हा, आता हा गॉडफ्री आहे. हा, गॉडफ्री आहे. गॉडफ्रीने येशू ख्रिस्ताला स्वीकारलाय. हा, त्याला कळलंय येशू ख्रिस्ताने प्रथम व अंत आहे, म्हणजे पहिले व शेवट आहे. बरोबर आहे. येशू ख्रिस्ताला याला कळलेलं आहे, गॉडफ्रीला व्यवस्थित. गॉडफ्री काय केलाय? आलाय, त्याला समजलेला आहे, तो इथे येऊन थांबलेला आहे. तर गॉडफ्री काय करत आहे? समोर शारोन त्याच्या उभा आहे. गॉडफ्री थांबलेला नाही आहे, त्याला ख्रिस्त समजलेला आहे. तो शारोनला सांगत आहे ख्रिस्ताबद्दल. शारोनलाही कळलेला आहे ख्रिस्त. हा,
शारोनी ख्रिस्तामध्ये आलेला आहे. बरोबर. आता शारोनने राजला सांगितला. याच्यात सांगण्याचं महत्व काय आहे, जे शिकलोय आम्ही पवित्र शास्त्रात ते साठवायचं नाही आहे, एकमेकाला वाटायचं आहे, याचा सांगण्याचा अर्थ. हा, राजनी सांगितलं, राजनी तन्वीला सांगितलं, तन्वी आली ख्रिस्त. हा, तन्वीनी सनीला सांगितलं. आता आमचा ग्रुप तसंच चाललेला आहे. जसं आम्ही एकमेकाला वचनातनं बोध करत आहोत, सांगत आहोत, तसं आम्ही एक कनेक्ट होत चाललोय, म्हणजे एकत्र येत चाललोय. पुढं असं आम्ही सांगत सांगत आता चाललोय असते असते. बरं का, ही आमची एक आमचा एक कुटुंब झालेला आता. बरोबर. हा, हे आम्ही जमलेलो आहे सगळे. आता आम्हाला एकमेकाला ख्रिस्त कळलेला आहे. पण ख्रिस्त कळलेला आहे, पण ह्याच्यात एक कमी आहे. काय कमी असणार आहे बघा. येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा, एकाची कमी आहे, पिता. हा, पित्याची कमी आहे. पिता पण आहे आमच्या संगती. ओके ओके. आमेन. झालं. 21 वचन परत वाच, रिपीट. त्याच्यामध्ये प्रत्येक इमारत जोडून रचली असता वाढत वाढत प्रभूच्या ठाई पवित्र मंदिर होते. आमेन. आता तुम्हाला इथं काय कळलं? आता वचन वाच, परत वाच, वचनाकडे लक्ष द्या. तुम्हाला त्या वचन प्रत्येक इमारत जोडून रचली असता वाढत वाढत प्रभूच्या ठाई पवित्र मंदिर होते. कळते काय? वाढत वाढत मंदिर. मंदिरचा शेप दिसतो का तुम्हाला याच्यात? दिसतो का मंदिरचा शेप? कोणशीला कोण आहे त्याच्यात? हा, जर हा येशू ख्रिस्त नसता इथं तर आम्ही रचलो गेलो असतो? नसतो ना. तेच झालंय. आता काय झालंय, हे रचले गेलेले आहेत, सगळे व्यवस्थित आहे. जर आम्हाला ख्रिस्त कळलाय आणि आम्ही त्याची जाण ठेवत नसू, त्याला तेवढा मान देत नसू, त्याला आम्ही तेवढं समजत नसू, हलक्यात घेतो, जर पित्याने हात काढला, काय तुमचं जीवन? कळलं? म्हणून ह्या तिघांना घेऊन चालणं गरजेचं आहे. पिता, पुत्र, पवित्र आत्मा. जर तुम्ही ह्या तिघांपासून जर असा असाल तर तुमचं जीवन विस्कटलेलं आहे. तुम्ही पृथ्वीवरच भटकत राहणार आहे. मग नुसतं तुम्ही नावाला ख्रिश्चन म्हणून का जगता? ख्रिस्ताचा स्वीकार करून तरी का जगता? तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही लेकरं आहात, कुठले कुठले वेगवेगळ्या ठिकाणावरचे आहेत. आज तुम्ही ह्यांच्या कुटुंबात आहात, या हॉस्टेलमध्ये आहात. तुम्हाला कोणी आणलं? कोणी आणलं? हा, देवाने आणलं. देवाने तुमची निवड केली, नाही तर तुम्हीही आज कुठल्या तरी भटकत बसला असता भाई. पण तुम्ही देवासाठी काय आहात? मौल्यवान आहात. तुम्ही निवडलेले आहात. म्हणून आता सांगितल्याप्रमाणे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचं महत्व समजणं गरजेचं आहे आम्हाला. आजपर्यंत कसं आहे, आम्हाला वरवर शिक्षण दिलं जातं. चर्चला जाणं, वचन वाचणं, प्रार्थना करणं, तेवढंच आम्हाला शिकवलं जातं. आम्हाला डीप मध्ये कोण शिकवत नाही. मग आम्ही काय करतो? मित्राकडे जातो. काय रे, जेवलास का रे? हो जेवलो की. बट तू सकाळी वचन वाचलास ते त्याच्याशी शेअरच केला नाहीस, कारण मी महत्वच देत नाहीये त्याला. आणि मग माझ्या जीवनात अनेक संकट आहेत. नोकरी जाते, अनेक घरात कुटुंबात भांडणं होतात, संसाराच्या चिंता येतात, घरातल्या काही गोष्टी विकाव्या लागतात, कुणाशी भांडणं होतात घरात.
हे दुष्परिणाम कशामुळे होतात? ही इथून तुम्ही मागं हटल्यामुळं ह्या गोष्टी घडत असतात. जर तुम्ही इथं थांबलात पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे, तर तुम्ही कसं आहात? तिथं सुरक्षित आहात. तिथं कोण तुम्हाला हात लावलं का? नाही. सुरक्षित आहात का नाही? त्याच्या मंदिरात तुम्ही रचले गेलेला आहात का नाही? तुम्हाला हेच सांगायचंय की तुम्ही त्याच्या अधीन असा, परमेश्वराच्या अधीन असा. जुन्या करारात आपण सगळे जी लोक पाहिली, नोहा, मोशे, अब्राहम, दावीद, हे प्रथम सांग कुणाला दिलं? पित्याला दिलं, स्वर्गीय पित्याला दिलं. परंतु पूर्वीचा काळ जो होता तो आम्ही पूर्ण करू शकलो नसतो. ज्या अटी होत्या, ज्या पापाबद्दल समर्पण होती, ते आम्हाला करणं फार कठीण झालं. आणि जे झालं असतं, आज येशू ख्रिस्त आला नसता तर आज सगळे बकरी आणि जे बैल आहेत ती सगळी गेली असती, आज सगळी संपली असती. आज एवढी पापं आज जगामध्ये आहेत, एवढी समर्पण तुम्हाला इथे घेऊन जावे लागले असती. पण आज आपल्याला इतकं सुंदर आणि सुरक्षित जीवन जे दिलेलं आहे ते आमच्या येशू ख्रिस्ताने. तो आमच्यासाठी कोणशीला झाला, तो मेन पाया आमचा रचला गेला तो. म्हणून आज आम्ही त्यांच्या पायावरती रचले गेलेले आहोत. मग त्याच्या पायावर रचल्यानंतर तो जसा चालला तसं मी चाललं पाहिजे. बरोबर? तो जसा चालला, जे त्यांनी शिकवण आमच्यासाठी सोडला. पापाला कशामुळे झाकलं जातं? प्रीती. मग आता प्रीतीने पापाचं राज जर झाकलं जात असेल तर प्रीती पण तुम्हाला जड पडते का प्रत्येकाला? नाही ना. प्रीती आपण करू शकतो ना. प्रीतीला कोण पैसे घेते का? 20 रुपये दे, तुझ्या प्रीती करतो? नाही ना. प्रीती करू शकतो. आपण हॉस्टेलमध्ये राहत असताना थोडीशी वादावाद होत असतात, एकामेकाची चाललेली असते, पण तिथं भेदभाव नाही करायचा. जर त्यांनी म्हटलं असेल तुझं चुकलंय, ठीक आहे, माझं चुकलंय, माफी मागायचं, सोडून द्यायचं. तुझ्याकडे काय नाही आहे हे घे, माझ्याकडनं घे. हे तू त्याला देत नाहीस, परमेश्वर तुझ्याकडे पाहत आहे आणि परमेश्वर तुला ते सर्व काही पुरवतो. जर तू हात मोकळे करत असशील तर परमेश्वर स्वर्गातले दार उघडले जात. समजलं? जर तुम्ही इथंच हात आकारात असाल तर वरचे दार कसं उघडणार आहे? नाही उघडणार. आज मी इथं 4 वेळा येऊन गेलो, ही माझी 4थी वेळ. मी वेगवेगळ्या ह्याच्यातनं आलो, पण मी इथं आलो का नाही? का आलो? काहीतरी इथं पवित्र आत्मेद्वारे कार्य होत असतं. काहीतरी परमेश्वर प्रत्येकापासून काहीतरी गोष्ट देत असतो कुणाला. आज आमच्याद्वारे जे काही आम्ही नाही दिलंय, जे काही तुमच्यासाठी आम्ही आणलं, हे आम्ही आणलेलं नाही. त्याच्यात आमचं काही योगदान नाही एवढं मोठं. जे काही पुरवलं स्वर्गीय पित्याने तुम्हाला पुरवलेलं आहे. आमेन. मी फक्त याजक आहे. जे पित्याने दिलं ते जमवलं आणि आम्ही सर्वांनी तुमच्या समोर आणून ठेवलेलं आहे. तुमची काळजी कोणी घेतली? आम्ही नाही, स्वर्गीय पित्याने. कारण प्रत्येकाला देव पाहतो, ज्याची त्याची गरज परमेश्वर पुरवत असतो. मी नाही तो उद्या दुसरं कोणतरी येईल, पण तुमची गरज भागवणारा परमेश्वर जिवंत देव आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही हात मनुष्यासमोर पसरू नका, तर कुणाकडे पसरा? आणि तुम्हाला परमेश्वराने सरळ सांगितलेलं आहे की तुझी जी मागणी आहे ना, तू 4 लोकात नको मागू. कुठे ये? एका खोलीत ये. कारण तू 4 लोकात काय तुझ्या मनात आहे ते तू सांगू शकत नाहीस. परमेश्वराने तेवढंही तुला सांगितलेलं आहे. तू खोलीत ये, माझ्याशी सांग, काय पाहिजे ते बोल, असं सांगितलेलं आहे. मग आम्ही का मागत नाही? आम्हाला विश्वासच नाही. आम्ही मागतो, देवा आज मी चाललो शाळेला, एक्झाम आहे माझी, मला चांगलं पास कर. झालं, मी प्रेयर केली रूम मध्ये, बट निघालो बाहेर. नंतर काय करतो, एखादा मित्र येते, ही कॉपी घे, हे येणार आहे. अरे तू विश्वास ठेवून त्याच्याकडनं निघालास तर त्या विश्वासातच तू पुढे चाल. तू दुसऱ्याची मदत घेऊ नकोस, दुसऱ्या मित्रावर अवलंबून राहू नकोस. तुझी भिस्त केवळ परमेश्वरावर असू दे. कळलं? दुसरं एक वचन वाचूया आपण. करिंथरास पहिले पत्र 3 अध्याय वचन 10. शिक्षणाची जबाबदारी
मजवर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी चतुर कारागिरासारखा पाया घातला आणि दुसरा त्यावर बांधितो, तर प्रत्येकाने आपण त्यावर कसे बांधितो याविषयी जबाब. आमीन. काय म्हणताय तिथं? त्यांनी जो पाया बांधलाय, ठीक आहे, आता आपण जो पाया बांधतो म्हणजे आपण त्याच्यावरती जो रचला जातो, तर आपल्याला आपली काळजी घ्यायची आहे. आपला पाया आपण कसं रचत आहोत, आपण त्याच्याच मार्गावर आहोत का त्याच्याच लाईन मध्ये आहोत का आपण दुसरीकडनं वाकून असं निघतोय बाहेर, हे पण आम्हाला काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. ते पुढे काय म्हणते? घातलेला पाया असा जो येशू ख्रिस्त, त्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. आमेन. हा पाया जो आहे त्याच्या वाचून दुसरं कोणालाही घालता येत नाही. आम्हाला एकच मार्ग आहे, येशू ख्रिस्त. जेने म्हटलं का नाही, हा येशू ख्रिस्त आहे. ही तर कोणशीला झाला, हिने कुणाला कनेक्ट केलं? डायरेक्ट पवित्र आत्मा आणि पित्या. आणि ही जी वाट आहे ना, इथं जी पोहोचलोय मी वरती, हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे पोहोचलेलो आहे. जर हा येशू ख्रिस्तच नसता ना, तर मी ह्याच्यात सुरक्षित नसतो. समजला? त्यातला जरी पवित्र आत्माने जरी हात काढला तरी तुम्ही पडताय. समजलं? आमेन. परमेश्वर तुमची सगळ्यांची काळजी घेत आहेत. तुम्हीही परमेश्वराला अंतःकरणात स्थान द्या. तो उभा आहे, तो तुमची वाट बघत आहे की तुम्ही कधी उघडताय दार. आपण अडवलंय म्हणून तो थांबलाय. तुम्ही त्याला दोष देण्यात अर्थ नाहीये. आज तुम्ही इथं आहात, भले घरापासून लांब आहात, पण परमेश्वराच्या सानिध्यात आहात. आमेन. परमेश्वर तुम्हाला सांभाळत आहे, तुमची प्रत्येक गोष्ट तुम्हाला देत आहे. आमेन. कळलं सगळ्यांना? आमेन. प्रार्थना करूया.